आमटी तर आपण वेगवेगळ्या पद्धतीची खातो, पण आज मी जी आमटी करणार आहे ती अजूनच वेगळी आहे. करायला सोपी, झटपट होणारी, खायला तर भन्नाट आहे. ही आमटी तुम्ही एकदा केलीत तर नक्कीच पुन्हा पुन्हा करून खाल. आज मी करणार आहे वाटणातली डाळ आमटी. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या कऱ्यान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता वाटणाची डाळ जो आपण करणार आहोत त्या डाळीसाठी मी ही पाऊण पेला तुरीची डाळ घेतलेली आहे. ही मडीची डाळ म्हणतात हिला. ही बिना पॉलिशची असते आणि ही शिजायला थोडा वेळ लागतो. म्हणून काय करायचं, हिला तुम्ही साधारण 1 तास धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला लवकर हवी असेल तर तुम्ही ही गरम पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता, त्याच्यामुळे डाळ लवकर भिजते. आता ह्या कुकरमध्ये मी सगळ्यात आधी डाळ घालते. ही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तिला मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. आता हे पाणी काढून टाकते आणि अजून एका पाण्याने धुवून घेते. आता डाळ धुवून झालेली आहे, ह्याच्यामध्ये पाणी घालते आणि गॅसवर ठेवून मी हे गरम करून घेते आणि नंतर ही अर्ध्या तासाकरता भिजत ठेवून देते. आता ह्या डाळीसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे. त्यासाठी मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी हे एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, एक छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा, त्याच्यानंतर कोथिंबीर लागणार आहे, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, त्याच्यानंतर एक अर्धा छोटा चमचा जिरे आणि 1 छोटा चमचा धणे. हे सगळं आपल्याला मिक्सरवरती वाटून ह्याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा, आपले हे सगळे जिन्नस आता वाटून झालेले आहेत. आता हे मी एका वाटीत काढून घेते. हे बघा, आता ही डाळ आपली मी गरम पाणी घालून भिजत ठेवलेली होती, तुम्हाला दाखवते. आता हे बघा, ही डाळ चांगली भिजलेली आहे, पटकन तुटते. आता ह्याच्यामध्ये आपण गॅस चालू करायचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण हिंग घालायचं, साधारण पाव चमचा हिंग घालायचं आणि थोडीशी पाव चमचा हळद घालायची आणि डाळ आता ही पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायची. बघा, डाळीला उकळी आली आहे छान. तिला आता मी झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या करून घेते. शिट्ट्या झाल्या तर गॅस बंद करतात. आता कुकरची वाफ छान गेलेली आहे. आता आपण ही डाळ काढूया. डाळ चांगली शिजलेली आहे. हे बघा, आता ही डाळ आपल्याला एकदम बारीक होईपर्यंत चांगली घोटून घ्यायची आहे. या पद्धतीने. चला, गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम होऊन द्यायचं. चला, आपलं तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी मोहरी घालायची. तेलात मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग, आपण डाळीमध्ये हिंग घातलेला आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं. तेवढीच थोडीशी हळद घालायची, कारण आपण ऑलरेडी डाळीमध्ये घातलेली आहे. आणि हे वाटण जे आपण केले ते वाटण आपल्याला याच्यामध्ये घालायचं. एकदम मस्त फोडणी बसलेली आहे. वाटणाचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतोय. हे बघा, आपले आता हे वाटण सुद्धा चांगलं परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण डाळ घालणार आहोत. आता हे बघा, ही डाळ मी वाटीत काढून घेतली होती, ही सगळी आपल्याला याच्यामध्ये घालायची. मस्त अशी एकजीव करून घ्यायची. आता ही आपल्याला कशी घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं. तुम्हाला हवी असेल, आवडत असेल तुम्ही अशी घट्ट सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला पातळ आवडत असेल तुम्ही पातळ सुद्धा करू शकता. मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. मी आता ह्या डाळीमध्ये थोडंसं पाणी वाढवते. खूप पातळी करणार नाही आणि खूप घट्ट सुद्धा ठेवणार नाही, अशी आपल्याला डाळ करून घ्यायची आहे. तर गॅस मोठा करते आणि याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं, पण मीठ घातलेलं नाहीये, ते आता आपल्याला घालायचं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता याला छान उकळी येऊ द्यायची. हे बघा, डाळीला मस्त उकळी आलेली आहे.
ही आपली डाळ आता तयार झालेली आहे. तुम्ही ही भाताबरोबर डाळ खाऊन बघा, खूप छान लागते. थोडीशी मी त्याच्यावर कोथिंबीर घालते. कोथिंबीर नाही जरी घातली तरी चालेल, आपण वाटणामध्ये कोथिंबीर घातलेलीच आहे. आता ही आमटी आपली तयार झाली. तुम्हाला ही वेगळ्या पद्धतीची आमटी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी